एखादी रेसिपी खूप दिवस नाही खाल्ली का आधीमध्ये कधी तर आठवण येते आणि आठवण आली की आपल्याला खाऊच वाटते. तसंच माझं पण झालं. खूप दिवस झालं मोदक खाल्ले नव्हते. त्यामुळे म्हटलं चला आता मोदक करूया आणि खाऊया. त्यामुळे नारळ आणला, त्याला फोडला, बारीक-बारीक तुकडे केले त्याचे. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची घालून मिक्सरमधून बारीक केला. नंतर कढई गरम केली, तूप घातलं, जे नारळ बारीक करून घेतला होता ना, तो घालायचा, गूळ घालायचं, सगळं नीट व्यवस्थित मिक्स करायचं. नंतर इथं गव्हाचं पीठ मी मळून घेतलं आणि मळून घेतानाच मी त्याच्यामध्ये जवळपास एक 4-5 चमचे तूप घातलेलं. नंतर तूप घातलं की मोदक एकदम मऊ होतात. त्यामुळे तूप मी घालून पहिल्यांदाच गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं आणि आम्ही म्हणजे गव्हाच्या पिठामध्येच मोदक बनवतो. तांदळाचं पीठ वापरत नाही. नंतर आपण जे सारण तयार करून घेतलं होतं ते सारण असं भरून घ्यायचं. एवढे मला मोदक काय प्रॉपर जमत नाहीत म्हणजे असा शेप द्यायला. तरी पण मला जसं जमतंय तशा पद्धतीनं मी थोडासा असा आकार दिला आणि अंदाजेच मी 7 मोदक केले होते. तर हे मोदक उकडून घेतले आणि उकडून झाल्यानंतर मग मस्त असं खाऊन घ्यायचं. मोदक कसे झालेत नक्की सांगा आणि चला बाय.